नमस्कार, मी सुभाष मिसाळ बोलतो आहे. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकाउंट. आज 6 जुलै 2024 दुपारी 4 वाजता. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, काउन्सिलिंग संदर्भात अपडेट्स देण्यासाठी तुमच्यासमोर आज आलेलो आहे. रिनीट होणार का याविषयीच्या ज्या शंका आहेत त्या शंका आपल्याला 8 जुलै 2024 रोजी मान्य सुप्रीम कोर्टाकडूनच निर्णय आल्यानंतरच या ठिकाणी पूर्णपणे समजेल. तो विषय हा माझ्या किंवा तुमच्या हातातील नाही, परंतु तरीही मी पूर्वीपासूनच असं सांगत आलेलो आहे की रिनीटची शक्यता खूप कमी आहे, परंतु तसा निर्णय देणं हे आपल्या हातामध्ये नाही, आपल्या कोणाच्या हातामध्ये नाही, ते मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे त्यांचा निर्णय जो असेल तो या ठिकाणी अंतिम राहील. तो 8 जुलै 2024 रोजी दुपारपर्यंत आपल्याला समजून जाईल, गुत्ता सर्व आपला सुटून जाईल. तत्पूर्वी केंद्र शासनाकडून आणि NTA सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं आहे की जे काही नीट संदर्भात जे घडलेलं आहे ते भारतातील सर्वच ठिकाणी असं घडलेलं नाही. साऊथकडल्या काही जे स्टेट्स आहेत तिथं कसल्याही पद्धतीचं बिलकुलही काही घडलेलं नाही. बऱ्याच राज्यामध्ये कसलंही काही नीट संदर्भात घडलेलं नाही. जे काही घडलेलं आहे ते मोजक्या ठिकाणी आणि मोजक्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे. आणि त्यामुळं रिनीट घेऊन सर्वच विद्यार्थ्यावरती अशा पद्धतीचं लादणं हा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. आणि त्यामुळं रिनीट घेण्यात येऊ नये असं प्रतिज्ञापत्र NTA आणि केंद्र शासनाकडून सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं ही रिनीटची शक्यता खूप कमी आहे. आता प्रश्न उरतो की 6 जुलै 2024 काउन्सिलिंग चालू होणार होतं आणि मग ते का चालू झालेलं नाही. तर 1 तारखेपूर्वीच या ठिकाणी मी सांगितलेलं होतं आपणास की काउन्सिलिंग चालू होण्यापूर्वी, कारण आपलं जे काउन्सिलिंग असतं ते आधी समजून घ्या. जी नीट परीक्षा झाल्यानंतर जे सर्वात प्रथम काउन्सिलिंग चालू होतं ते सेंट्रलमधलं 15% ऑल इंडियाचं होतं. सेंट्रलच्या 15% जागा सर्व राज्यामधील गव्हर्नमेंटच्या भरल्या जातात, म्हणजेच त्याला 15% ऑल इंडिया लाईन असं संबोधलं जातं. आणि ही लाईन पहिल्यांदा चालू होते. त्यापूर्वी ही लाईन चालू होण्यापूर्वी एक 8 ते 10 दिवस PWD जे अपंग विद्यार्थी आहेत यांचं जे सर्टिफिकेट्स आहेत ते सर्टिफिकेट्स व्हेरिफिकेशनसाठी त्यांना या ठिकाणी काही जे ठराविक ठिकाणी जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. आणि त्यामुळे त्यांना 8 ते 10 दिवस हा वेळ द्यावा लागतो. आणि त्यांच्या व्हेरिफिकेशनला 8 ते 10 दिवस वेळ दिल्यानंतरचा जो वेळ आपल्याकडे असतो तो झाल्यानंतर या ठिकाणी 15% ऑल इंडियाचं टाईम टेबल जाहीर होतं, शीट मॅट्रिक्स जाहीर होतं, नंतर रजिस्ट्रेशन्स होतात, नंतर पेमेंट्स होतं, नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं, नंतर चॉईस फिलिंग होतं, नंतर अलॉटमेंट होतं आणि नंतर मग ॲडमिशन्स होतात. अशा पद्धतीचं 15% ऑल इंडियाचा पहिला राऊंड होतो. आणि नंतर स्टेट लेवलचे 85% स्टेट लेवलचे जे राऊंड आहेत ते चालू होतात. परंतु अजून या ठिकाणी PWDची नोटीस आलेली नाही. ही 8 तारखेला जर काउन्सिलिंगवर मान्य सुप्रीम कोर्टाकडून जर स्टे आला नाही तर 8 किंवा 9 तारखेला ही नोटीस येईल आणि 10, 12 किंवा 15 तारखेपर्यंत 15% ऑल इंडियाचं टाईम टेबल या ठिकाणी जाहीर होईल. आणि नंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालू होईल, पेमेंट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट आणि ॲडमिशन अशी प्रोसेस असेल. आणि नंतर या ठिकाणी स्टेटचं रजिस्ट्रेशन चालू होईल. याला या ठिकाणी अजून कालावधी असेल. PWDचं नोटिफिकेशन आल्याशिवाय, NRIचं नोटिफिकेशन आल्याशिवाय ही प्रक्रिया चालू होणार नाही. म्हणजे 8 किंवा 9 तारखेला जर नोटिफिकेशन आलं तर 12-13 तारखेपासून आपलं 15% ऑल इंडियाचे काउन्सिलिंग चालू होईल. आणि त्यानंतर काही दिवसामध्ये स्टेटची काउन्सिलिंग या ठिकाणी चालू होईल. अशा पद्धतीची ही काउन्सिलिंग पद्धत आहे. याच्यामध्ये फारसा काही बदल होणार नाही. साधारणपणे 20 तारखेपासून जे काही आपला पहिला राऊंड आहे 15% ऑल इंडियाचा तो या ठिकाणी अलॉटमेंटसाठी चालू होईल आणि स्टेटचाही रजिस्ट्रेशन्स वगैरे त्यानंतर चालू होतील. त्यामुळं हा उशीर होतो आहे असं पालकांना वाटतं, विद्यार्थ्यांना वाटते, पण मुळीच नाही. कारण नीटची जी परीक्षा आहे ही खूप महत्त्वाची आहे. ज्या आपल्या भारतातील सर्वोच्च परीक्षा आहेत, ज्या एक्झाम्स आहेत,
सर्वोच्च एक्झाम आहेत, त्या सर्वोच्च एक्झाममधील ही खूप महत्त्वाची नीटची परीक्षा आहे आणि त्यामुळे या संदर्भात काही डाऊट्स असतील तर या डाऊट्सचं क्लेरिफिकेशन होणं, सर्वांच्या शंकेचं समाधान होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ही तेवढी मोठी ही परीक्षा आहे, खूप महत्त्वाची परीक्षा आहे. पहिल्या 1-2 क्रमांकाची आपल्या भारतामधील ही परीक्षा आहे. त्यामुळे हे डाऊट्स ठेवून अशा पद्धतीचं करणं हे खूप चुकीचं आहे. प्रत्येक वर्षीच इतका कालावधी जातोच. गेल्या वर्षीसुद्धा, आता मी 10 वर्षापासून या ठिकाणी याच्यामध्ये आहे, त्यामुळे हे पूर्णपणे माहीत आहे. ही प्रोसेस सुरुवातीला काउन्सिलिंग प्रोसेस ही लांबतेच. गेल्या वर्षीसुद्धा जी आपली काउन्सिलिंग प्रोसेस होती ती 5 जुलैला PWDची नोटीस आलेली होती. 12 जुलै रोजी 15% ऑल इंडियाचं टाईमटेबल जाहीर झालेलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी सीट मॅट्रिक्स वगैरे आलेलं होतं, रजिस्ट्रेशन चालू झालेलं होतं आणि 20 तारखेला या ठिकाणी हा राऊंड झालेला होता, 20 जुलै 2024ला. त्यामुळे चालू वर्षी खूप उशीर झाला किंवा खूप वेळ झाली किंवा आता काय होईल असं पालकांनी काही चिंता करण्याचं कारण नाही. आपलं पूर्णपणे यामध्ये समाधान झाल्यानंतरच या ठिकाणी ही प्रोसेस चालू होईल. परंतु जे 24 लाख विद्यार्थी आहेत यांच्यावर अन्याय होऊ नये हेच या ठिकाणी केंद्र सरकारचं आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा म्हणणं असणार आहे. त्यात काही वाद नाही आणि हे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा आपल्या भारतामध्ये अंतिम समजला जातो, तो अंतिमच असणार आहे आणि 8 जुलै 2024ला दुपारपर्यंत हे सर्व चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल आणि नंतर लगेच या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस या ठिकाणी चालू होणार आहे. कसलीही बिलकुल शंका मनामध्ये आणू नका. तोपर्यंत आपले डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते गोळा करून ठेवा. इतर कसली आपण चिंतेत करण्याचं काही कारण नाही. ही रीतसर सर्व होणार आहे. सगळ्यांचे जे डाऊट्स क्लिअर झाल्यानंतर याच्यामध्ये काही